सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या फेरीतील आपण हा मॅच पाहतोय. पहिल्या मॅच मध्ये युक्तिलेन वालापाडा संघाने विजय मिळवला होता आणि आपण पाहतोय या दुसऱ्या मॅच मध्ये ओमसाई 444 नागले या संघाने विजय मिळवलेला आहे. या स्पर्धेतील आपण पाहतो एक बलाढ्य संघ जो आपल्याला पाहायला मिळाला होता अष्टभुजा स्पोर्ट्स लोहपाडा या संघाला त्यांनी पराभूत केलेला आहे. पहिलाच बॉल ब्लॉक हॉल मध्ये काय चेंडू हाताळलाय. परफेक्ट यॉर्कर आणि ड्रीम डिलिव्हरी असते ते डिलिव्हरी आपण बघतो इथे हाताळली गेली आहे. ब्रह्मास्त्र आझाद वल्वी अशाच प्रकारच्या बॉलिंग साठी ओळखला जातो. मला आठवतंय एपीएल झाली होती. एपीएल मध्ये ओमसाई 444 नागले संघाच्या माध्यमातून खेळत असताना सलग एका मॅच मध्ये सलग 2 षटकं त्यांनी हाताळली होती आणि ती दोन्ही षटकं निर्धाव षटकं हाताळली होती. एपीएल मध्ये त्यांनी विक्रम केला होता आणि बघा सुरुवात खूप चांगली झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट्स त्यांनी ते मिळवलेली आहे. बिग ब्लो मोठा हादरा. मागच्या सामन्याचा हिरो इथे 0 ठरत असताना मागच्या सामन्यात आपण जर बघितलं तर आजाने देखील एक मेडल फटकावलंय आणि प्रदीपाने देखील मेडल फटकावलं होतं. मात्र प्रदीप इथे 0वरती बाधून माघारी परतलेला आहे. 0चा चष्मा घालून त्याला ते माघारी जावं लागतंय. नव्याने फलंदाज इन झालाय अक्षय. बघा फक्त सॉफ्ट हँड हा फटका ते केलेला आहे. क्षेत्ररक्षक येतो तिकडे चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक सुरुवात झालेला आहे. प्रदीप भोईर याला थोडंसं निराश मनाने माघारी परतावं लागलेलं आहे. त्याला देखील अपेक्षा नव्हती की चेंडू ब्लॉक होल मध्ये येईल. त्याला देखील चकित केलं गेलं पहिल्या चेंडूवरती. यावेळेस बघा फुलटॉस चेंडू इथे घेतलेला बॅटवरती गुरु आहे तिकडे आणि गुरु करणं भरपूर मोठी चूक झालेली आहे. गुरु आउटफिट मध्ये खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्याकडे आपण पाहतो की थोडीशी चूक झालेली आहे. भरपूर मोठी चूक मानावी लागेल कारण या चेंडूवरती 4 धावा मिळाल्यात. या 4 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते म्हणजे 6 या धावसंख्येवरती. आपण पाहतो या पुन्हा एकदा प्रयत्न होता ब्लॉक होल मध्ये चेंडूला हाताळण्याचा मात्र चेंडू फुलर लेनचा आपण पाहतोय फुलटॉस घेतला आणि चांगला ऑफ ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक होते पुन्हा एकदा गुरु कडनं पुन्हा एकदा चूक झालेली आहे. बघा गुरु याचा पुन्हा एकदा कॉल होता आणि गुरु कडनं पुन्हा एकदा चूक झालेली आहे. ही चूक आणखीन मोठी कारण दुसऱ्या इनिंग मध्ये या चुका नक्कीच अडचणीमध्ये घेऊन जातील. आता मात्र गुरु याची बदली केली जाते. चौकार इथे बघतोय बॅक टू बॅक हे 2 चौकार आलेले आहेत. बॉलिंग खूप चांगली होते कारण दोन्ही चेंडूवरती आपण जर तर झेलचीची संधी होती मात्र गुरु याला त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 10 या धावसंख्येवरती. ऑन साइडला फटका केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नितीन राऊत थोडासा फंबल होताना बघितलाय. 1 धाव तिकडे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्याचा देखील प्रयत्न मात्र 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 12 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून झाले ते 5. शेवटचा 1 चेंडू बाकी आहे. यानंतर नित्यसाई लोह्यानगर आणि इशिका 11 तरखड असा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. अवलेस बघा फटका खूप चांगला आहे. नितीन राऊत बघा कॉलिंग झालेला नाही आहे. तू मय नितीनने त्याच्याकडे बघितलं. जो क्षेत्ररक्षक होता त्याने त्याच्याकडे बघितलं आणि दोघांच्या मध्ये हा चेंडू पडला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. चौकार.
आपण पाहतोय द्विधा मन स्थितीमध्ये पाहायला मिळाले दोन्ही क्षेत्ररक्षक. त्यांना वाटलं असेल नितीन घेईल. सुनील आणि नितीन. सुनील आणि नितीन आपण पाहतोय. सुनील राऊत, नितीन राऊत हे दोन क्षेत्ररक्षक होते. मात्र दोघांच्या मध्ये चेंडू पडला. तुतू मैमाय पाहायला मिळाली आणि चेंडू आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर निघून गेलेला आहे. या षटकामध्ये आपण जर बघितलं ना तर जे चौकार आलेले आहेत ते मिसफिल्डच्या स्वरूपात आलेले आहेत. कारण आझाद वल्वी यांनी बॉलिंग खूप चांगली केलेली आहे. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट, ड्रीम डिलिव्हरी, परफेक्ट यॉर्कर, ब्रह्मास्त्र वापरलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा संधी होती मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नव्हतं आणि आपण पाहतो या 16 धावा पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर देखील 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. यावेळेस पाठोपाठ मिस्टर फटका झालेला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूरवरती पाहायला मिळतोय मात्र चेंडूवरती येतोय आणि झेल पकडत होती. यावेळेस आपण पाहतोय तुलसीदास बीज कुठलीच चुकी करत नाहीये आणि चांगला झेल इथे पकडला जातोय. विकेट इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा मिळवले गेले. पहिल्या चेंडूवरती या षटकामध्ये देखील विकेट मिळवले अभिषेक याने. पाहूया येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडेल काय बिघडेल. कारण असं झालं होतं पहिल्या षटकामध्ये आझाद वल्वी याने पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. त्यानंतर 16 धावा देखील त्याने खर्च केल्या. त्याच्यामध्ये आपण पाहतो मिसफिल्डच्या धावा देखील भरपूर होत्या. आपण स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू खेळून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये एकदा कंप्लीट झालेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय कारण फेकी झालाय स्ट्राईक एंड कडे. त्याचा फायदा इथे उचलला गेला. दुसरी धाव ही वेगाने कंप्लीट केली गेली. महेश निवाटर मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे आणि महेश याने पहिल्या चेंडूवरती 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 18 या धावसंख्येवरती. 3 षटकाचा आपण हा मॅच पाहतोय. 18 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 2. षडंपूलचा फटका पाहायला मिळतोय मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा नितीन त्या क्षेत्रामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. आझाद याचा खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. मात्र पुन्हा एकदा 2च धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. बघा ज्या प्रकारे या चेंडूवरती पोहोचला होता आझाद वल्वी. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अगदी हा चेंडू जर बघितला तर सीमारेषेच्या बाहेरून त्याने खेचून घेतलेला आहे आतमध्ये. या 2 धाव्यांशी धावफलक जवळ पोहोचला गेलाय तो म्हणजे 20 या धावसंख्येवरती. 20 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झालेत आपण पाहतोय आतापर्यंत 3 आणि या 3 चेंडूवरती 4 धावा खर्च केलेल्या आहेत. ऑफसाईड आपण पाहतोय की खूप चांगला फटका ते केला गेला. क्षेत्ररक्षक आहे तुलसीदास बीज. एक धाव कंप्लीट झालेली आहे. एकाच धावेवरती समाधान देखील मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षक खूप चांगलं झालेलं आहे. या एका धाव्यानिशी धावफलक जाऊन पोहोचतोय म्हणजे 21 धावसंख्येवरती. अक्षय याने खूप चांगली फलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. अक्षयच्या बॅटमधून 5 चेंडूमध्ये 16 धावा आलेल्या आहेत. झरकास मारण्याचा प्रयत्न बघा वेगवान चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी देखील पाहायला मिळते कारण चेंडू पडल्यानंतर थोडासा खालीच राहिला. वेग देखील होता आणि चेंडू आपण पाहतोय ज्या प्रकारे निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. धाव चेंडूची सांगता झालेली आहे. या षटकातील पुढचा चेंडू. आपल्याचा फटका खूप चांगला केलेला आहे. आझाद आहे मात्र आझादकडे कुठली संधी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावन करता धमाकेदार षटकार. दोन
ओव्हरचा खेळ हा पूर्ण झालेला आहे. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 27. 2 विकेट इथे गमावल्यात आणि आपण पाहतो या 27 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या षटकात आपण 16 धावा बघितल्या, या षटकामध्ये 11 धावा बघितल्या. 2 षटकामध्ये आपण पाहतोय 13.50 ची सरासरी ते गाठली गेली. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. यानंतर जो मॅच आहे नित्यसाई लोहियानगर आणि इशिका 11 तरखड या 2 संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. व्हाईट बॉल. लक्ष दे, पंचांनी थोडस बघितलं की हा चेंडू नक्कीच व्हाईटच्या बाहेरून गेलेला आहे. आपण पाहतोय की गोलंदाज देखील पंचांच्या मध्ये येताना दिसतोय, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय फॉलो थ्रू आहे गोलंदाजाचा. फुल टच चेंडू होता. ऑन साइडला हा फटका केलाय. सुनील आहे त्या क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावफलक पाहतोय 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. फुलटा चेंडू आहे. चेंडूला गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्र जे खाली होतं त्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहतोय जाऊन पोहोचतोय आणि या मला वाटतं नो चेंडू साठी रिव्ह्यू घेतलेला आहे. फलंदाजाने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. दोन्ही संघाचा रिव्ह्यू इथे समाप्त झाला, लक्षात घ्या. आता दोन्ही संघाला रिव्ह्यू हा मिळणार नाहीये. या इनिंगचा रिव्ह्यू दोन्ही संघाचा समाप्त झालेला आहे. यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू आहे आणि त्याचा फायदा उचललाय. चेंडू सरळ निघून जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा षटकार आणि या षटकाशी धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 39 धावसंख्येवरती 39. सर्व संघांना सूचना लक्षात घ्या. सर्व संघांना सूचना आहे. ज्यावेळेस फलंदाजी करणारा संघ असेल फलंदाज रिव्ह्यू घेतील, लक्षात घ्या. आणि या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून फक्त कर्णधार रिव्ह्यू घेऊ शकतो, लक्षात घ्या. तर आता जर संघनायकाने रिव्ह्यू घेतला तरच रिव्ह्यू दिला जाईल, अन्यथा दुसऱ्या खेळाडूने जर रिव्ह्यू मागितला तर रिव्ह्यू मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. व्हाईट चेंडूची नोंद झालेली आहे. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा सूचना असेल, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीम कडून फक्त संघनायक रिव्ह्यू घेऊ शकतो. दुसऱ्या खेळाडूने जर रिव्ह्यू घेतला तर रिव्ह्यू हा दिला जाणार नाही. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून बॅट्समन रिव्ह्यू घेऊ शकतात, लक्षात घ्या. आपण मिस्टर फटका झालेला आहे. आझाद येतोय, मात्र चेंडू बघा सीमारेषेच्या बाहेर निघून झाले, कारण टायमिंग व्यवस्थित पाहायला मिळालं, कनेक्शन प्रॉपर झालं आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय.
धावफलक जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 46 धावसंख्येवरती. 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या षटकातील चेंडू टाकून झाले ते 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. भरपूर महागडे षटक आपण पाहतोय इथे हाताळले जात आहे. त्याचं कारण देखील आहे, कारण अक्षय याला भरपूर जीवनदान मिळाले, त्याचा फायदा त्याने उचललाय. 10 चेंडू मध्ये 38 या धावसंख्येवरती जो खेळतोय. पादोपान मिस्टर फटका झालेला आहे. स्वतः गोलंदाज पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा जीवनदान मिळते अक्षयाला आणि त्याचा फायदा पुन्हा एकदा त्याने उचललेला आहे. 2 धावा या पलून पूर्ण केल्यात. धावफलक 2 ने पुढे सरसावला जातोय तो म्हणजे 48 या धावसंख्येवरती. 48 मधून आपण पाहतोय अक्षय असं योगदान जर बघितलं तर 11 चेंडू मध्ये 40 धावांचं योगदान पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू या इनिंग मध्ये पण पाहतोय अक्षय पुन्हा आपण पाहतोय स्ट्राईक वरती आहे. आपण ऑफ साईडला फटका केलाय. तुळशीदास आहे त्या क्षेत्रामध्ये आणि तुळशीदास यांनी या अगोदर देखील खूप चांगला झेल पकडला होता आणि यावेळेस देखील खूप चांगला झेल तिकडे पकडला जातोय. तर 48 धावा आणि 49 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलंय. 18 चेंडू आणि या विजयासाठी 49 धावा या पूर्ण करायच्या असतील. चला जाऊया आपण टॉस कडे. चला दोन्ही संघनायक या टॉस करण्यासाठी. लोहियानगर संघाचा संघनायक, चला आपण लवकरात लवकर यायचं आहे. हॅलो, चला संघनायक लवकरात लवकर यायचं आहे. वारंवार सूचना करून देखील आपला संघनायक अजूनही इकडे पोहोचलेला नाही आहेत, लक्षात घ्या. इशिकालेवन तरखड संघाचा संघनायक इथे उपस्थित झालेला आहे विक्रांत. तर मी विनंती करतोय सन्माननीय गुरुनाथजी चिंबाड यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. नित्यसाही लोहानगर आणि इशिकालेवन तरखड या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. अगोदर आपण टॉसची ओळख करून द्या. एका बाजूने एसके स्पोर्ट्स आणि एका बाजूने आपण पाहतो गवळीपाडा आणि कॉल देईल इशिकालेवन तरखड संघाचा संघनायक. कारण त्याचं आहे, कारण इनिंग संपल्यानंतर जो संघनायक पहिला टॉस बॉक्स मध्ये येईल त्याला कॉल दिला जाईल, लक्षात घ्या. जर षटक संपल्यानंतर इनिंग संपल्यानंतर दोन्ही कर्णधार जर टॉस बॉक्स मध्ये जर आले तर दोघांना देखील संधी मिळेल. मात्र इशिकालेवन संघाचा कर्णधार उपस्थित झाला म्हणून त्याला कॉल दिला जाईल. गोलीपाडाचा कॉल आहे, मात्र आलेला एसके स्पोर्ट्स टॉस जिंकलेला आहे. नित्यसाई लोहानगर या संघाने या सीझन मध्ये आपण पाहतो पहिली मॅच खेळतायत. नवीन संघ आहे, टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या मागचं कारण सांगू शकाल? मला वाटतं तुमच्या जवळचा संघ आहे, आजूबाजूचे दोन्ही संघ डावपेच माहिती असतील. समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 नाही तर 35 पर्यंत बघू शकतो आम्ही. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील ते चांगली बॉलिंग करतील? 4 षटकाचा सामना असेल, असे 4 गोलंदाज कुठले असतील? तसे मी आहे, सूरज आहे, अजून मंगेश आहे, अजून एक संजय आहे, एक जण. आपल्याला शुभेच्छा असतील. विक्रांत, आपण टॉस गमावलेला आहे, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागला, मनाविरुद्ध लागला? मनासारखा. म्हणजे टॉस जिंकला असता आपण बॅटिंग केली असती, मनासारखा झाल्या. एखादा टार्गेट असेल मनामध्ये? 50 ते 60 रन. या सीझन मध्ये आपला संघ फॉर्म मध्ये, जो परफॉर्मन्स झालाय त्याच्याशी खुश असेल? आज पण खेळणार आहे आज. म्हणजे आणखीन तुमचा जो संघ आहे आणखीन स्ट्रॉंग इथे आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्याला शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये, सामना देखील सुरुवात होतोय. आपण पाहतोय टॉस जिंकलाय नित्य साई लोहानगर या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय.
चला वळूया आपण मॅचच्या दिशेनं. 49 धावा पूर्ण करायच्या आहेत. बॉलिंगच्या मार्कवर येतोय प्रदीप. स्ट्राईक एंडकडे आपण पाहिला तर तुलसीदास आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता, मस्त टायमिंग. रोहित आला झेल्प खाली, परंतु रोहित आज आउट फी मध्ये. म्हणजेच जेव्हा आपण पाहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा जर विचार करायचा झाला तर मग रोहितचा मात्र परफॉर्मन्स आज डगमगलाय. कॅच ड्रॉप झाले पहिल्याच बॉलवर. जीवनदान ज्या पहिल्या इनिंग मध्ये चुका होताना पाहायला मिळाल्या आपल्याला, आणि त्या चुका आपण पाहिल्या ना तर मग इथे युक्ती 11 टीम कडून होताना पाहायला मिळत आहेत. ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं आपण तर मग आझाद या खेळाडूकडे सगळ्यांची नजर असेल, कारण की होमसाईड 444 नागली टीम आझादकडून अपेक्षित असेल एक गुड इनिंग. कारण की बिग हिटिंगची क्षमता ठेवणारा आणि माहीर आहे. आपल्या टीमला चांगला परफॉर्मन्स करून देण्यासाठी ओळखला जातोय, कारण की त्याच्याकडे शॉट्स आपण पाहिले अतिशय चांगले आहेत. षटकार चौकार लगावू शकतोय, गेम चालवू शकतोय, आपल्या टीमची गरज आहे तो पूर्ण करू शकतोय. परंतु तुलसीदास या खेळाडूला नक्कीच त्याला साथ द्यायची आहे. परंतु ज्याप्रमाणे कार्य तुलसीदासला सुद्धा तितकं चांगलं करावं लागेल, कारण की मॅच जर जिंकायचं तर या मैदानावर तुम्ही 49 धावा चेस करता असं नाही हे मोठं लक्ष आहे. तर तुम्हाला नक्कीच चांगली बॅटिंग करायची आहे फक्त, आणि चांगली बॅटिंग केलं तर तुम्ही मॅच हा जिंकू शकता. कारण की हे झालंय, आपण पाहिलं नक्कीच या मैदानावर मोठ्या धावा सुद्धा चेस होताना पाहायला मिळाल्यात. बॅटची कडा थर्मॅनच्या दिशेनं फिल्डर आहे तिथे स्टॉप केलाय, मात्र एक मिळेल. एकने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल आपण पाहिली तर पोहोचली गेली आहे 3च्या आकड्यावर. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिल्या बॉलवर जीवनदान, त्यानंतर एक आउटसाइड एज आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेट, आता स्ट्राईक एंडकडे आझाद प्रदीपच्या समोर. यावेळेला आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन, आणि बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये. मोठी विकेट मात्र आझाद या वेळेला त्याच्याकडे लक्ष होतं, परंतु या वेळेला नक्की सरप्राईज केलं. स्लोअर डिलिव्हरी नाही आणि फसला जातोय. मोठा विकेट मात्र मिळवला जातोय आणि तंबूला मात्र पाठवून दिला जातोय आझादला. डेफिनेटली आपण पाहतोय की इथे अदला बदली जाऊन आपल्याला पाहायला मिळाले, कारण की आझादने प्रदीपची विकेट पहिल्या बॉलवर मिळवली होती. परंतु नक्कीच इथे आपण पाहिलं की प्रदीपने आझादची विकेट मिळवले. विकेटचा नक्कीच आपण पहिला हिसाब बरोबर केलाय, परंतु मॅच मध्ये आपण पाहिलं तर हिसाब बरोबरची कामगिरी आता नवीन खेळाडूला करावी लागेल. नितीन राऊत मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर चांगले शॉट्स आहेत, परंतु त्या प्रदीपच्या विरोधात खेळावेच लागणार आहेत. अक्रॉस द लाईन आपण पाहिलाय, ज्याप्रमाणे आपण विश्लेषण करायचं झालं तर लाऊड अपील होती. आत्मविश्वास जरूर होता, परंतु पंचांनी निर्देश ठेवला की हा नक्कीच तुम्हाला विकेट मिळणार नाही, डॉट बॉल मिळेल. मोठे फटके शोधावे लागतील. आस्किंग रन रेट आपण पाहिलं तर भरपूर मोठा आहे, 49 धावा, आणि 3 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे तर आत्तापर्यंत चेंडू फेकून झालेले आहेत 4, जे 45 धावा अजून हव्या आहेत. शॉर्ट पिच होता, आउट करण्याचा प्रयत्न, फाईन लेग आहे, चांगले फिल्डिंग झालंय. अगदी अंतिमच्या क्षणाला चेंडूवर नक्कीच झडप घेतली आहे, त्याचा फायदा झाला. आणि आपण पाहिलं तर इथे मग एकच जागेवर समाधानी राहावं लागतंय. होमसाईड 444 नागले टीमनं पहिल्या मॅच मध्ये एक चांगल्या संघाला डॉमिनेट केलं होतं, परंतु या मॅच मध्ये आउटफील्ड मध्ये झालेल्या ज्या चुका होत्या ना त्या थोड्याशा महागात पडल्या त्यांना. फुलटॉस ड्राईव्ह केला जातोय, लॉंग अपच्या दिशेनं फिल्डर आहेत. राऊंडचा मौका मिळू शकतोय, परंतु थोडासा खराब वाईट थ्रो पाहायला मिळाला आणि 3 कदाचित अडचणीमध्ये आले असते, परंतु 2 धावा मिळाल्या. दोन्ही टीमची टोटल 6च्या घरामध्ये पोहोचली आहे. पहिला आपण तर 18 चेंडू 49 धावांचं लक्ष होतं, आता 6 चेंडू कमी झालेत, म्हणजे 12 चेंडू आणि 43 धावा इथून हव्या असतील जिंकण्यासाठी. मोठी फटकेबाजी आता या दुसऱ्या षटकामध्ये करावीच लागेल. या षटकाला टार्गेट करून या षटकामध्ये मी तर म्हणे कमीत कमी 20+ तरी धावा जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल जर हा मॅच तुम्हाला जिंकायचा आहे तर.
आता ते करण्यामध्ये यश मिळेल की नाही, एक छोटासा ब्रेक. पहिल्या षटक समाप्त झाले. 6 धाव्यांचा एक मोठी विकेट आझादची मिळवली आहे. ज्याप्रमाणे आझादने सुरुवात करून दिली होती ना पहिल्याच बॉलवर विकेट, असं वाटलं सुद्धा नव्हतं की 49 धावा चेस कराव्या लागतील, पण भरपूर काही चुका होताना पाहायला मिळाला. रोहित आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून सातत्याने रोहित दलवी आपला योगदान युक्ती 11 टीमसाठी मोठं देत असतो. आणि एक स्पर्धा आपण पाहिल्या तर मग एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहिला या पालघर जिल्ह्यामध्ये. नक्कीच आपण विश्लेषण करायचं झालं तर मग अनेक क्षेत्रामध्ये जाऊन या खेळाडूने आपला खेळ उंचावलाय, तोच रोहित आपण पाहतोय. परंतु आजचा दिवस थोडासा स्ट्रगल करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्राईक एंडकडे आहेत नितीनकडून अपेक्षित आहे षटकार आणि चौकारांची आतिषबाजी, कारण की चौकार आणि षटकार आले तरच मॅचला जिंकण्याची एक संधी प्राप्त होईल ओमसाई 444 नागले टीमला. ओमसाई 444 नागले टीम आपण पाहिली पिंट्या दादांची टीम. नक्कीच यावेळेला आपण पाहिलं हुकचा फटका, मिस टायमिंग आहे. फिल्डर फाईन लेगला अतिशय चांगला जजमेंट दर्शवत असताना सोप्पा झेल कलेक्ट करतायत. आणखीन एक मोठा धक्का मात्र ओमसाई 444 नागले टीमला लागतोय. 49 धावांचा पाठलाग करत असताना टीम मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये अडचणीमध्ये आले, कारण की विकेट गमावली. दुसरी धावफलक स्थिर आहेत 6 धावा. तर आपण पाहतोय ओमसाई 444 नागले टीम पिंट्या दादा परड्यांचा संघ आपण पाहिला. नक्कीच जसं म्हटलं ते ना की मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा छोटा वर्ल्ड कप, नक्कीच त्यांची जी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत असते नागले गावामध्ये लक्षवेधी स्पर्धा असते. आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा मोठा वर्ल्ड कप आपण बघितला तर मग तो सातेविलीमध्ये आपल्याला पाहायला मिळत असतोय. डेफिनेटली आपण पाहिलं तर ग्रेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतात, बिग टुर्नामेंट. आणि या सीझनमध्ये आपल्याला काही काळानंतर नक्कीच आपल्या भेटीला सुद्धा येतील. बॉलिंग ट्रॅकवर समोर आता प्रकाश. ऑफस्टमच्या बाहेर जाऊन पाठला करून खेळण्याचा प्रयत्न होता प्रकाश यांचा, पण त्या चेंडू आपण बघितलं एका लाईन आणि लेंथ मध्ये विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना पाहायला मिळाला आहे. डॉट चेंडू फेकून झाले. या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 3 धाव एकही आलेली नाहीये. ओमसाईड 444 नागले टीम पूर्णपणे फसली आहे ती. यावेळेला फटका आहे हवेत, बस टायमिंग होता. डीप मधून फोल्डर आले, बॅकअप मिळालं आणि टीमच्या टोटल मध्ये मात्र इथून भर पडत असताना पाहायला मिळेल. या परीने म्हणतात ना मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता असली उडान अपने हौसले में होती है. धावफलकावर आपण पाहिलं तर 8 धावा 2 गडी गमावले. चेंडू फेकून झाले त्या ओव्हरमध्ये 4, अजून सुद्धा 8 चेंडू आणि 41 धावा. प्रकाशांचे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत, परंतु नक्कीच एक मॅच विनिंग वाली इनिंग मात्र आपल्याला पाहायला मिळेल का कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून. रनआउटचा प्रयत्न केला होता, परंतु आपण तिसऱ्या अंपायरने नक्कीच रेफर केलाय. तिसऱ्या अंपायरला केलं नक्कीच ऑनफॉल अंपायरने. रनआउटसाठी पाहतोय आपण.
इट इज नॉट आउट. आणि पाहते आपण यावेळेला पंच सुद्धा आपण पाहते की नक्कीच इथे कोणत्याही प्रकारचं मात्र कट केलाय बॅकफुटला. हो, पॉइंटला मात्र फिल्डर बीट केले जात आहेत, पाठलाग केला जातोय. चेंडू आपण पाहिलं तर डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये अडवला, परंतु आपण पाहिलं की धावा मात्र इथून 3 जोडल्या जात आहेत. 3 धावा तितक्या नुकसान नाही करणार, कारण की इथून आता मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे ना तर जवळजवळ 2 षटकं समाप्त झाले आहेत. 12 धावा लागल्या आहेत, म्हणजे 37 धाव्यांची गरज आहे. 6 षटकार जरी आले तरी सुद्धा आपण पाहू शकतोय मग इथून ते चेस होणार नाही आहेत. जर मॅच जिंकायची असेल तर मग मॅजिकल मॅन बनावं लागेल. तो मॅजिकल मॅन आपण पाहिला होता 6 मध्ये 43 धावा ज्याने चेस केल्या होत्या. भिवंडी मानकोळीचा जो सितारा म्हणजे आपण बघितला तर दीपेश माळी, जे दीपू माळीनं तो पराक्रम केला गेला होता आणि तसा पराक्रम मात्र करावा लागेल. रबर बॉल मध्ये तो पराक्रम केलेला होता, परंतु इथे आता पराक्रम कोणता होईल का? परंतु जिद्दीने क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे माहिती आहे आपण की पराभवाचे छायेत आहेत, पण इथून चांगलं क्रिकेट करून मात्र नक्कीच फिनिश करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कदाचित इथे विकेट गेली तर मग महेश धावता मला वाटते मैदानाच्या आतमध्ये येतील आता. हो, यावेळेला फटका चांगला आहे. आहा, क्या बात आहे. जेव्हा हवे होते तेव्हा नाही आले, परंतु आता थोडस उशिराने आलेत, परंतु आत्मविश्वास नक्कीच मात्र देऊन जातील हे फटके की माझ्या टीम साठी मी लढलो, मी बॅटिंग केली. 3 चेंडू आहेत, 22 धावा फलकावर. 27 म्हणजे प्रत्येक बॉल मध्ये 9 धावा आता कराव्या लागतील आणि त्या इम्पॉसिबल आहेत. आणखी एक चांगला फटका आहे लॉंग ऑनच्या दिशेने. प्रदीप आहेत तिथे, आता सिंगलच मात्र घेतली जाते. औपचारिकता राहिली आहे ना ती पूर्ण केली जाते. ऑन साइड ट्रिपल पर नागले टीम या संघाच्या माध्यमातून. बॅटची कडा, इथे पाहिली विकेट मिळेल, गोलंदाजच्या खात्यामध्ये विकेट जाईल. नक्कीच चांगला कॅच यष्ट्यांच्या मागे. पुढील मॅच आपल्याला एक बिग काउंटर पाहायला मिळणार आहे, कारण की 2 आपण पाहिले तगडे संघ. विश्लेषण करणार त्या संघांचा. मॅच मात्र आपण पाहिली जिंकली. युक्ती 11 वालेपाडा टीम ना मोठं लक्ष चेस करत असताना होम साइड ट्रिपल फोर नागले टीम मात्र मागे पडली गेली. मिसफील्ड झाला, कॅचेस सुटल्या. क्रिकेटच्या पटलावर कॅचेस विन द मॅचेस नक्कीच अनेक वेळा उच्चारला जाते आणि आउटफील्डमध्ये होणाऱ्या चुका भरपूर महागात पडत आहेत आणि त्या चुकांच्या मुळे मित्र म्हणेन की मग टीमला मोठा फायदा होताना पाहायला मिळाला. वळूया आता मॅचच्या दिशेने मॅन ऑफ द मॅच कडे. सर्वप्रथम वळूया आपण तर कोण आहेत या मॅचचे प्रबल दावेदार. यस, 10 चेंडू आणि एक जबरदस्त खेळी